हॉटेलमधून दिसणारं हे सुंदरसं दृश्य खरंच कॅमेरा कैदही करू शकत नाही. डोळ्यांना ते इतकं नयनरम्य दिसत होतं, ते तुम्ही विचारही करू शकत नाही. आम्ही ज्या हॉटेलला होतो ते पतंग रेसिडेन्सी. खरंच तिचं रूमही खूप सुंदर होते आणि त्यानंतर व्ह्यू पॉइंट ही खूप सुंदर होते. सकाळ आणि संध्याकाळ निवांत तिथे बसता येईल असं ते रूम होती. त्यानंतर आम्ही पटापट उठलो, रेडी झालो, नाश्ता करून घेतला. हॉटेलमध्येच असणाऱ्या गार्डनमध्ये ध्रुवींनी गेम खेळून घेतले. तेवढ्यात आम्ही रेडी झालो आणि मग निघालो. सगळ्यात पहिले आम्ही विचार केला की जाऊया आपण मछली घरला, कारण की ध्रुवींला ते जास्त आवडतं. फिश म्हटली तर त्याला खूप जास्त आनंद होतो, म्हणून सुरुवात ते ध्रुवींच्या विचारांनीच केली. मग आम्ही गेल्यानंतर ध्रुवींचा एन्जॉय तर मावेनासा झाला होता. तुम्ही बघू शकता तिथे खूप सुंदर सुंदर मासे होते, छोटे मोठे, कासव, सगळं काही तिथे होतं. त्यानंतर 10:30-11 आम्हाला झाले. मग आम्ही निघालो होतो रोज गार्डनला. रोज गार्डनला बघितल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटत होतं. सगळी काही फुलं आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आधीपासून मला गुलाबाची फुलं खरंच खूप आवडतात. त्यात पांढरं फुल असलं तर ते जास्तच आवडतं. त्यामुळे तिथे सगळ्या प्रकारची फुलं होती. जास्त फुलं आलेली नव्हती, जेवढी होती तेवढी बरीच होती, कारण की तिथे कटिंगचा टाइम चालू आहे. सगळे काही टुरिस्ट डिसेंबरमध्ये येतात, म्हणून आम्ही थोडं लवकरच गेलो होतो, म्हणून ते त्यांचं गार्डन तयार करत होते. म्हणून ते बोलले की तुम्हाला हवे असलेले फुलं तुम्ही घ्या, तोडून घ्या किंवा घरी घेऊन जा, तुम्हाला आवडेल ते करा. म्हणून आमची तर मज्जाच झाली. पप्पांनी ध्रुवींला फुल दिलं, ध्रुवींनी मला दिलं. अशी आमची छानशी रोज गार्डनची टूर झाली. आम्ही थोडे फोटो वगैरे क्लिक केले. ते फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील, नक्की चेक करा. त्यानंतर पुढे आम्हाला पॅराग्लायडिंग, ATV राईड अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही पुढे काय काय करतो तोही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. 1 मिनिटाच्या व्हिडिओत जास्त काही कव्हर होत नाही, म्हणून एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. बाय.